वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. येषांचरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. जो आनंद सत्यप्रकाश विभुवानी आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो पार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैशेची. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझे होतसे. ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे आशे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणी भजावा राम तोची मीच्या आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. सिद्धांत मताचा विचार आपला चाललेला आहे. सिद्धांत मताच्या दृष्टीने जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये ऐक्य आहे जे पूर्वपक्षाने मत प्रगट केलेलं आहे. आणि ते पूर्वपक्षाच्या मताचं खंडन करण्याकरता सिद्धांत मताने आपल्याला युक्तीने प्रमाणाने पटवून दिलेलं आहे की खरंच जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये ऐक्य आहे. कसं आहे त्याचा विचार केला. त्यातले पूर्वपक्षाने 3 शंका निर्माण केल्या होत्या. त्यातल्या एका शंकेचं निरसन आपण केलं. अजून 2 राहिलेत ना. जीवाचं लक्षण काय आहे ते सांगून त्या परब्रह्माच्या लक्षणाशी कसं ऐक्य होऊ शकतं हे अतिशय युक्तीने सिद्धांत मताने आपल्याला पटवून दिलेलं आहे. त्यातला दुसरा विचार सांगत असताना अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे. ती अंतःकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. अनंतत्वाचा एकत्वाशी विरोध आहे म्हणून त्या अनेक साक्षीशी एक ब्रह्माशी एकत्व घडत नाही अशी शंका केली होती. दुसरी शंका पूर्वपक्षाने केली होती की साक्षी तो साक्षी कसा आहे. त्या पूर्वपक्षाने मत केलं होतं की बाबा अंतःकरण अनेक आहेत तेव्हा साक्षीही अनेक मानावे लागतात. अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. कारण अंतःकरणामध्येच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी तुम्ही म्हणता ना. नाम अंतःकरणाला तुम्ही साक्षी म्हणता असं त्याला सांगायचं आहे. मग जेवढे जीव आहेत तेवढे साक्षी झाले. आणि तुम्ही काय म्हणता साक्षी एक आहे. पूर्वपक्ष म्हणतो जेवढी अंतःकरण तेवढे साक्षी. मग असे असेल तर ब्रह्माशी एकत्व घडत नाही. हे एक आहे आणि ते अनेक आहे. एक आणि अनेक हे जुळत नाही असं पूर्वपक्षाने मत मांडलेलं आहे. त्याचे समाधान असे की व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतःकरण उपाधी आहे त्या भागास साक्षी अशी संज्ञा आहे. साक्षी कशाला म्हणतात सिद्धांत मतांनी त्याचं सिद्धीकरण केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. नेमकं साक्षीचं स्वरूप कोणतं, साक्षी कशाला म्हणतात. पूर्वपक्ष मानत असताना अंतःकरणालाच पूर्ण तो साक्षी मानतो बरं का. पण सिद्धांत मताने सांगत असताना पूर्ण अंतःकरणाला साक्षी मानलेलं नाही. पूर्ण अंतःकरणाला साक्षी मानलेलं नाहीये. काय सांगितलं व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या कल्पित भागास अंतःकरण उपाधी आहे. अंतःकरणी त्या
परब्रह्माच्या ठिकाणी ना चैतन्याच्या ठिकाणी ती मानलेली आहे. उपाधी ही कार्यापुरतीच असते बरं का. उपाधी ही कार्यापुरती असते. कार्य झालं की उपाधीचा संबंध संपला. मग अंतःकरण हे त्या चैतन्याच्या ठिकाणी अंतःकरणी उपाधी मानलेलं आहे, म्हणजे ते कल्पित आहे. परब्रह्माच्या ठिकाणी जे कल्पित मानलं त्याला, त्या अंतःकरणाला उपाधी ही संज्ञा दिलेली आहे. त्या भागास उपाधी आहे आणि त्या भागात साक्षी अशी संज्ञा आहे. म्हणजे कल्पित भागास अंतःकरण त्यालाच साक्षी अशी संज्ञा आहे. म्हणजे साक्षीचा भेद उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. काय वर्णन केलं? साक्षीचा भेद उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. म्हणजे वस्तुस्थितीने भेद नाही आहे, तो मानलेला आहे. तात्पुरतं मानलेलं आहे. हो, कारण कार्याची सिद्धी करण्याकरता उपाधीचा स्वीकार करावा लागतो. उपाधीचा स्वीकार करावा लागतो. जसं ते ज्ञानोबरायांनी एक रूपक केले घोंगडीचं बरं का. जीवाची उपाधी कशी आहे आणि परमात्म्याची उपाधी कशी आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, षडगुण ऐश्वर्य. उपाधी आहे. आणि आम्हाला दिलेली रक्त मुताने विनली रे. म्हणजे त्या परमात्म्याला उपाधी, ज्ञान, ऐश्वर्य, वैरागी उपाधी आहे. त्याचं स्वरूप नव्हे हे, त्याचं हे स्वरूप नव्हे. तसं या जीवाचं स्वरूप सांगत असताना ही उपाधी मानलेली आहे. उपाधी कुठपर्यंत? कार्याची सिद्धी होण्याकरता. म्हणजे ती मानलेली आहे, वस्तुस्थितीने नाही आहे. वस्तुस्थितीने नाही आहे बरं का. तसं इथं वर्णन करतात की ज्या अंतःकरणाच्या भागाला कल्पित भागास उपाधी म्हणतात, त्याच भागास साक्षी अशी संज्ञा शास्त्राने दिलेली आहे. जिथं अंतःकरण अधिष्ठान आणि त्या अंतःकरण अधिष्ठानामध्ये जे चैतन्य आहे त्या उपाधिकृत आहे. आणि त्या उपाधिकृत भागासच उपाधी वा साक्षी अशी संज्ञा शास्त्राने दिलेली आहे. म्हणजे साक्षीचा भेद उपाधिकृत आहे हे पहिल्यांदा लक्षात ठेवा, वस्तुगत नाही. म्हणून साक्षी एकच आहे. साक्षी एकच आहे. त्याच्या ठिकाणी अनेकत्व संभवत नाही. कारण ब्रह्म सावयव नाही. उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. म्हणजे वर्णन करताना असं वर्णन केलंय, त्या चैतन्याच्या ठिकाणी हे साक्षीत्व जे मानलं जातं ते उपाधी आहे त्याची. आणि जी उपाधी आहे ती कशी उपाधी आहे? तिथं लक्षण सांगितलं, ब्रह्म सावयव नाही. म्हणजे तिथं अवयवाचा संबंध नाही. उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही बरं का. म्हणजे एकच आहे, कारण ब्रह्म सावयव नाही. म्हणजे अवयवरहित आहे. सावयव शब्दाचा अवयव आला धरून असा शब्द सावयव. अवयवाने जो संपन्न त्याला म्हणतात सावयव. आणि कुठला अवयवाचा संबंध असल्यामुळं तिथं उपाधीचा जो मानलेला भेद आहे तो कल्पित आहे. वस्तुगत भेद नसल्यामुळं ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही असे पहा की पटवून देतात. निरअवयव आकाश सर्वत्र व्यापक आहे. त्यातील 50 घटात असणाऱ्या व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागास घटाकाश अशी संज्ञा आहे. ती घटाकाशे घटाच्या
उपाधीने भिन्न भिन्न असले तरी व्यापक महाकाशाहून भिन्न नाहीत. महाकाश रूपच आहेत. त्याप्रमाणे अनेक अंतकरणाच्या उपाधीने साक्षी भिन्न भिन्न भासले तरी त्याचे ब्रह्माशी एकत्व होण्यास हरकत नाही. साक्षी एक आहे हे सांगायचं आहे. पूर्व पक्षाने साक्षी अनेक आहेत असा त्याने प्रश्न केलेला आहे, शंका केलेला आहे. सिद्धांत मताने एकच सांगायचं आहे बरं का. हां, कारण अंतकरण एक आहे, पण त्या अंतकरणाला असणारं अधिष्ठान चैतन्य, अंतकरण अनेक आहेत, पण त्या अंतकरणामध्ये अंतकरणाला अधिष्ठान असणारे चैतन्य मात्र एक आहे. त्या चैतन्य भागालाच शास्त्रामध्ये साक्षी म्हटलेलं आहे. अंतकरण ही उपाधी आहे आणि चैतन्य त्या अंतकरणाला साक्षी आहे. एक ठिकाणी अधिष्ठान म्हणून शब्द वापरला जातो, हां, काही ठिकाणी व्यवहार करण्याकरता, आणि काही ठिकाणी व्यवहार करण्याकरता साक्षी म्हणून शब्द वापरला जातो. एकालाच बरं का. हां, एकालाच. एकच व्यक्तीकडून अनेक काम करण्याकरता उपाधी वेगळी वेगळी मानली जाते. उपाधी वेगळी वेगळी मानली जाते. व्यक्ती एकच असते. व्यक्ती एकच असते. तसं चैतन्य एकच आहे, पण ते अंतकरणाला अधिष्ठान झाल्याशिवाय ते कार्य करण्याकरता प्रवृत्त होत नाही. अंतकरण जड आहे बरं का. अंतकरण जड आहे. हां, आपण त्याचा मागं विचार करून आलोय थोडासा. पण चैतन्याच्या अधिष्ठानाशिवाय ते कार्य करत नाही. तुम्ही पहा, कधी चित्रपट पाहण्याकरता चित्रमंदिरात गेलाय की नाही? गेलाय की नाही? तुम्ही गेलाय ना, बघितलंय ना? हां, त्या पडद्यावरती चित्र पडतात. पडद्यावरती चित्र पडतात आणि त्या पडद्यावरती ती चालायला लागलेत अशी दिसतात बरं का. पडदा चालत नाही. पडदा जाग्यावरतीच असतो बरं का. पडदा जाग्यावरतीच असतो. मग आता त्या पडद्यावरती अनेक चित्र पडतं. काय? आग लागलेलं चित्र पडतं. आग लागलेलं चित्र पडलं तरी पडदा जळत नाही. पाऊस पडलेलं चित्र पडतं तरी पडदा ओला होत नाही. पण पडद्याशिवाय मात्र ते अग्नी दिसत नाही आणि पडद्याशिवाय पाऊसही दिसत नाही बरं का. तो पडदा म्हणजेच चैतन्य अधिष्ठान. अधिष्ठान बरं का. त्याच्याशिवाय चित्र दिसतच नाही. चित्र जरी ते कॅमेऱ्याने तिथं जरी पाडलेलं असलं तरी त्याला अधिष्ठान तो पडदा आहे. त्याच्यावरती त्या चित्राचा अग्नीचाही परिणाम होत नाही आणि पावसाचाही परिणाम होत नाही. हां, बरोबर आहे ना. हां, तसं. हां, पण तो आहे म्हणून चित्र पाहता येतं त्या पडद्याच्या साह्याने. तसं साक्षीचं वर्णन केलं बरं का. हां, साक्षीचं वर्णन तसं केलेलं आहे. हां, अनेक चित्र येतात, अनेक चित्रपट त्या पडद्यावरती पाहिले जातात, पण पडदा एकच असतो. हजारो चित्रपट एकाच पडद्यावरती चालतात. प्रत्येक वेळी चित्र बदललं जातं का पडदा बदलला जातो? हां, चित्र बदललं जातं, पडदा बदलला जात नाही. तसं चैतन्य आणि त्या चैतन्याला अधिष्ठान, त्या चैतन्य अधिष्ठान, त्याला हे अंतकरण अधिष्ठान आहे. हां, त्याच्याशिवाय कार्य होत नाही आहे, पण ते साक्षी रूपाने आहे. हां, आता त्या पडद्यावरती तिथं प्रत्यक्ष पाहायला गेला तर तिथं तुम्हाला चित्राचा संबंध नाही. तुम्हाला ज्या कॅमेऱ्यातून चित्र पडले, चालतेली, बोलतेली, गाडीची, वाहनाची, पडदा मात्र निरअवयव आहे. तिथं कुठल्या अवयवाचा संबंध नाही. तसं ब्रह्म निरअवयव आहे आणि साक्षी पण तसा निरअवयव आहे. हां, दोघंही निरअवयव कसे आहेत त्यांनी उदाहरण दिलं. घटाकाश, मटाकाश आणि महाकाश. बरं का. जे आकाश आहे आता ते महाकाश आहे. ज्यावेळी अनेक घटाकाशे
50 घटात असणाऱ्या व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागास घटाकाश अशी संज्ञा आहे. ती घटाकाशे घटाच्या उपाधीने भिन्न भिन्न असली तरी व्यापक महाकाशाहून भिन्न नाहीत. 100 घट ठेवलेत किंवा 50 घट ठेवलेत, प्रत्येक घटामध्ये काय आहे? आकाश आहे. हां, पाहताना माणसं हा घट वेगळा, तो घट वेगळा, तो घट वेगळा, घट वेगळा मानला जातो, त्यातला आकाशही वेगळं मानलं जातं. त्यातलं भिन्न भिन्न अनेक घटाच्या संबंधाने त्या प्रत्येक घटातला आकाश तुम्ही भिन्न मानता, पण मूळ आकाशाची जर विचार केला तर त्याच्यापासून ते वेगळं नाही आहे. घटाच्या उपाधीने तुम्ही घटाकाश आकाश भिन्न वेगळं मानलं, पण मूळ आकाश हे आकाशापासून वेगळं नाही बरं का. घट नावाच्या उपाधीमुळं आकाश आपल्याला वेगळं वाटतं. घट नावाच्या उपाधीमुळं त्या घटातलं आकाश वेगळं वाटतं. ह्या घटातलं आकाश वेगळं आणि त्या घटातलं आकाश वेगळं अशी पाहणाऱ्याची बुद्धी असते, लक्षात ठेवा. त्यातलं एक मानत नाहीत. पण जर पाहायला गेलं तर जे महाआकाश आहे त्या महाआकाशापासून प्रत्येक घटातलं आकाश मात्र वेगळं नाही बरं का. उपाधीच्या दृष्टीने आकाश वेगळं मानलं जातं. पण प्रत्येक वस्तुस्थितीने प्रत्यक्ष वस्तुस्थितीने जर पाहायचा विचार केला तर महाआकाशापासून मात्र ते आकाश वेगळं नाही आहे. तसं जेवढे अंतःकरण आहेत त्या अंतःकरणामध्ये साक्षी एकच आहे, पण त्या प्रत्येक घटातला आकाश जसं वेगळं वाटतं तसं पाहणाऱ्याला वाटतं साक्षी वेगळा बरं का. साक्षी वेगळा, पण मूळ परब्रह्मापासून मात्र तो वेगळा नाही आहे. घटाच्या दृष्टांतांनी ते पटवून दिलं बरं का. पाहताना घटातलं आकाश भिन्न भिन्नच वाटतं, तसं प्रत्येक अंतःकरणातला शरीरातला साक्षी वेगळाच वाटतो, पण त्या परब्रह्मापासून तो मात्र वेगळा नाही आहे का. त्यालाही अवयव नाहीत आणि ह्याला पण अवयव नाहीत. आकाशालाही अवयव नाहीत आणि त्याच्यामध्ये आहे त्याला पण अवयव नाही, पण घटाच्या आकाराचं झालं म्हणून त्याला तुम्ही आकार मानला. प्रत्यक्ष पाहायला गेलं तर त्याला अवयवच नाहीये. महाआकाशाला जसं तो निरअवयव आहे तसं घटामध्ये असलेला आकाश सुद्धा निरअवयवच आहे, पण ते आपल्याला वाटतं अवयवाने संपन्न आहे, मर्यादित आहे, परिच्छिन्न आहे. तसं साक्षी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एकच आहे, पण त्या परब्रह्मापासून तो आपल्याला पाहायला गेला तर तो वेगळा नाही का. ते जसं आहे निरअवयव तसंच आहे बरं का. म्हणून साक्षी अनेक नाही, त्याने एक मानलेला आहे हे समाधान इथं केलं बरं का. का उपाधीच्या संबंधाने त्याने अनेक मानले. उपाधी भिन्न आहे, उपाधी भिन्न आहे, पण वस्तुस्थितीने मात्र तो साक्षी मात्र एकच आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील, अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. किती माग आहेत तुमच्याकडे? 22 माग आहेत. प्रत्येक मागावरती बिंब आहे का नाही? तुम्ही विणल्यानंतर कुठल्या मागावरचं किती कपडा निघाला वेगळं ठेवताय का नाही, का एक ठेवताय? मग एवढी कपडे झाली ती एकाच कापसापासून झाली का अनेक कापसापासून? कापूस एकच आहे, कापूस एकच आहे, पण तिथं पाहताना कापूस शिकवत हे या मागावरचं बिंब वेगळं, त्या मागावरचं बिंब वेगळं, याचा कपडा वेगळा, त्याचा कपडा वेगळा, पण कापूस मात्र एकच आहे ना सगळ्या बिंबावर सगळ्या कापडात. पण व्यवहार होण्याकरता मात्र ते भिन्न मांडलं जातं. वेगळं व्यवहार होण्याकरता कल्पना केलेली आहे, ती काल्पनिक आहे तो भेद. हा बिंब वेगळं, हा माग वेगळा, हा कपडा वेगळा, पण एक ज्यावेळी जिथं तयार होतं सायझिंग होती एकच सूत आहे.
एकच सूत आहे, पण प्रत्येकाची बिंब ती ठराविक वेगळी वेगळी केली जातात, पण एकाच कापसापासून. जरी 22 मागावरती बिंब वेगळे असले तर कापूस मात्र एकच. मग हेच साक्षीकडे लावा ना, हे साक्षीकडे लावा. प्रत्येक दुकानातली साखर वेगळी, पण एकाच कारखान्यात तयार झाल्या ना. ते म्हणते मी पाटलाच्या दुकानातले, ते म्हणते मी त्या तेल्याच्या दुकानातले. अरे साखर जरी तेल्याच्या दुकानात असली, पण साखर तेल्याची नाही ना. साखर पाटलाची नाही ना, साखर उसाची. पण म्हणताना काय म्हणतं, तेल्याच्या दुकानातली साखर आणली का उसाची आणली, कोण म्हणतंय? का उपाधीचा संबंध आला. जेवढी साखर म्हणून तयार झाली ती एकाच ऊसापासून झाली, पण ऊसाची साखर कोणी म्हणतच नाही. शाहूची, नाहीतर हलसिद्धनाथची, नाहीतर जवाहरची. अरे ते कुठं कारखान्याची साखर होते होय. पण साखर एकच आहे. हाच त्या पूर्व पक्षाने मांडला विचार बरं का. हे धडधडीत दिसतंय आणि तुम्ही म्हणताय हे एक आहे, कुठे एक असते काय म्हणते तो, आणि लवकर पडते लोकाला ना. पण विचारांती जर त्याचा आपण विचार केला तर एकच आहे. तसं अंतकरण भिन्न मानल्यामुळं अंतकरणाच्या संबंधाने तुम्ही साक्षी अनेक मानू नका, साक्षी एकच मानावं लागतो, साक्षी एकच मानावं लागतो. म्हणून त्याच्यामध्ये अनेकत्व नाही. अनेकत्व नसल्यामुळं तो जीवापासून वेगळा नाही, म्हणून जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहेत. पण ज्यावेळी अंतकरणाचा संबंध येतो त्या परब्रह्माला त्याला साक्षी म्हणावं लागतं, त्याला साक्षी म्हणावं लागतं. कार्याच्या संबंधाने ऑफिसमध्ये गेला की तुम्ही झाला साहेब, नाही का. घरात आला की झाला मालक, पोरग्याजवळ गेला की झाला बाबा, पत्नीजवळ गेला की झाला नवरा. कार्यक्रमाला गेला की मी झाला गायक, उपाधी. पण व्यक्तित्व कधीही बदलत नाही, लक्षात ठेवा. तसं साक्षी एकच आहे, आणि ते साक्षी आणि ब्रह्म दोघांचं स्वरूप एकच आहे. म्हणून जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये भेद नाही. आलं ख्याल में आया का? तुमच्या लक्षात आलं तर पुढं आपल्याला पाय टाकता येईल ना. स्वयंपाकाला बसलेली बाई स्वयंपाकाला बसते आणि भजी करते. एक भजी वाढते, ती म्हणली मीठ बरोबर आहे काय बघा, तिखट बरोबर आहे काय बघा. मग का नसेल तर टाकायला बरं. नसेल तर तुम्ही जोपर्यंत खात नाही तोपर्यंत ती तळायचं थांबते. आम्ही अहो ते खाऊन तर बघा ना पहिल्यांदा, म्हणजे मला त्यात वाढवायला बरं. तसं तुम्हाला कळाल तर बरं, तर मला तिथंच आणखी सांगायला बरं. तिसरी शंका त्या पूर्वपक्षाने निर्माण केली. आता सुख दुःखाधिक जे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणास विषय नाहीत असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. की पूर्वपक्षाने मत काय मांडलेलं आहे, सुख दुःखादी म्हणजे इत्यादी हे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणास विषय नाहीत. जेवढी सुख दुःख होतात त्याचा संबंध इंद्रियाशी पण नाही आणि अंतःकरणाशी पण नाही असं पूर्वपक्षांनी मत मांडलेलं आहे. त्याचं पहिलं काय म्हणणं आहे ते पूर्वपक्षाचं मत ऐकून कळालं पाहिजे. पूर्वपक्षाचं मत कळलं तर सिद्धांतात मत कळेल, पूर्वपक्ष जर कळालं तर सिद्धांत मत कसं कळेल. म्हणून असं वर्णन केले, खोटं काय आहे जर कळेल तर खरं काय हे कळेल बरं का. तुम्हाला खोटंच कळाल्यानंतर खरं कसं कळेल हो. म्हणून या प्रश्न केला, तुम्हाला ब्रह्माचं सत्यत्व सांगायचं, मग ह्या जगताचं मिथ्यात्व का सांगतात. अरे जगताचं मिथ्यात्व कळल्याशिवाय ब्रह्माचं सत्यत्व कळत नाही ना. ते सांगावंच लागतं, त्याच्याशिवाय ते तुम्हाला कळूच शकत नाही. तसं पूर्व पक्षाचं मत आहे, तो म्हणतो सुख दुःख जी आज
होतात याचा संबंध इंद्रियाशी, ज्ञानेंद्रियाशी आणि अंतःकरणाशी अजिबात नाही, असं त्यांनी मत प्रगट केलेलं आहे. त्यात ज्ञानेंद्रिय अंतःकरणाविषयी करीत नाहीत हे म्हणणे बरोबर आहे, पण वृत्ती ही सुख दुःखांना विषय करीत नाही म्हणून सुख दुःखे साक्षी भाष्य आहेत. त्यातलं बारकावा सांगितला की ज्ञानेंद्रिय अंतःकरणास विषय करीत नाहीत हे म्हणणे बरोबर आहे, पण वृत्ती ही सुख दुःखांना विषय करीत नाही म्हणून सुख दुःखे साक्षी भाष्य आहेत. पहिला साक्षी सांगितला, आता होणारी सुख दुःखे साक्षी भाष्य आहेत. म्हणजे होणाऱ्या सुख दुःखाला साक्षी हा फक्त जाणतो, तो भोगत नाही. तो भोगत नाही बरं का. हा, तो फक्त साक्षी आहे. आता त्या इंद्रियाचा, त्या विषयाचा, त्या सुख दुःखाचा संबंध कसा येतो याचा बारकावा त्याच्यामध्ये त्यांनी प्रगट केलेला आहे. वृत्ती ही सुख दुःखांना विषय करीत नाही. वृत्ती ही सुख दुःखांना विषय करीत नाही म्हणून सुख दुःखे साक्षी भाष्य आहेत. काय वाक्य आहे, मी 2-3 वेळा उच्चार करतोय बरं का. वृत्ती ही सुख दुःखांना विषय करीत नाही म्हणून सुख दुःखे साक्षी भाष्य आहेत. वृत्ती सुख दुःखांना विषय करीत नाही. वृत्तीच्या द्वारे अंतःकरणाच्या, वृत्तीना अंतःकरण लक्षात घ्या बरं का, गोंधळ जाऊ नका. वृत्ती वेगळी आणि अंतःकरण वेगळं नाही. कधी वृत्ती शब्द वापरला जातो, कधी अंतःकरण शब्द वापरला जातो, कधी मन शब्द वापरला जातो. शब्द बदलला की माणूस थोडासा दचकतोय बरं का. दचकतोय. आता त्या वृत्तीच्या द्वारे, अंतःकरणाच्या द्वारे हा सगळा व्यवहार होतो. जरी व्यवहार होत असला तरी त्या वृत्तीशी, अंतःकरणाशी, त्या साक्षीशी त्या सुख दुःखाचा काही संबंध नाही. काही संबंध नाही, लक्षात ठेवा. काही संबंध नाहीये. म्हणून साक्षी भाष्य मानलेले आहेत बरं का. त्याच्याशी संबंध नाही म्हणजे त्याला ते काही भोगावं लागत नाही. तो फक्त त्या होणाऱ्या कर्माला, सुख दुःखाला साक्षी आहे. कसं आहे, पुढे त्यांनी वर्णन केले. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुख दुःखे जाणतो असा नाही, तर अंतःकरणाचा परिणाम सुख दुःख रूप होतो, तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखास जाणते. सुख दुःखे जाणत नाही असा नाही, तर अंतःकरणाचा परिणाम सुख दुःख रूप होतो, तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखास जाणते. त्याचा, त्या अंतःकरणाचा त्या स्वरूपाशी संबंध आला पाहिजे. नुसती वृत्ती कार्य करत नाही, ती जड आहे, कार्य करत नाही. स्वयंपाक करताय तुम्ही, स्वयंपाक करण्याकरता एक भाजीचं भांडं आहे, एक वरणाचं भांडं आहे, एक भाताचं भांडं आहे आणि एक दह्याचं भांडं आहे. दह्यामध्ये चमचा वेगळा आहे, भातामध्ये चमचा वेगळा आहे, वरणामध्ये चमचा वेगळा आहे, भाजीत चमचा वेगळा आहे. पण भाजीतला चमचा वरणात आपण होऊन जात नाही, त्याला कोणीतरी काढणारा लागतोय. काढणारा. भाजी तुम्हाला जर त्या भांड्यातली घ्यायची असेल, तो चमचा भाजीमध्ये जाऊन तुमच्या ताटात येतो का, त्याला कोणी नेणारा चेतन लागतोय? ती पळी म्हणजे वृत्ती बरं का. त्याला धरणारा म्हणजे चैतन्याचं अधिष्ठान लागतं. पण हाताने भाजी काढता येत नाही, त्या पळीनेच घ्यावं लागते, वृत्तीनंच व्यवहार होतोय. पण धरणारा कोणीतरी पाहिजे. आपाप त्या भांड्यात पळी जाते, बाहेर वरण घेऊन येते, आपल्या ताटात वाढते आणि पुन्हा त्यात जाऊन बसते. असंच घडते ना, असंच घडतं. पळीच आपोआप करते काम.
आपोआप करत नाही, त्याला कोणीतरी नेणारा, त्या अंतःकरण त्या वृत्तीला कोणीतरी मागून नेणारा, कार्य करणारा प्रवृत्त पाहिजे बरं का. ती वृत्ती आणि तो करण्याकरता प्रवृत्त होतो, त्याला साक्षी म्हटलेलं आहे. पण हे करत असताना त्या वृत्तीच्या द्वारे होणारा व्यवहार त्या माणसाला काही त्याच्याशी संबंध नाही. पळी त्या भांड्यात घातली तरी हाताला काय भाजतं का? भाजत नाही. काय गरम भांड्यात घातली तरी हाताला काही परिणाम होत नाही. थंड पाण्यात घातली तरी काही परिणाम होत नाही का? फक्त त्याच्याशी व्यवहार होतो. तो फक्त त्याच्याकरवी हे करून घेतो, पण तो फक्त पाहतो, त्याला ते भोगावं लागत नाही. म्हणून तो साक्षी भाष्य आहे. जाणतो पण ते त्याला भोगावं लागत नाही. म्हणून त्यांनी शब्द वापरला. काय शब्द वापरला? साक्षी स्वतः सुख दुःखे जाणतो असा नाही, तर अंतःकरणाचा परिणाम सुख दुःख रूप होतो, तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखात जाणते. अंतःकरणाचा परिणाम म्हणजे सुख दुःख असं सांगितलं बरं का. होतो तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखात जाणते. म्हणजे अंतःकरण वृत्ती साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. ती ज्ञानरूप वृत्तीच म्हणजेच साक्षी बरं का. ती ज्ञानरूप वृत्ती म्हणजेच साक्षी. त्या सुख दुःखात जाणते म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीच सुख दुःखात जाणते असा साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे. तो फक्त जाणतो, कारण त्याच्याशिवाय कार्य होत नाही. सुख दुःख ही निर्माण होतात अंतःकरणामध्ये, पण त्या अंतःकरणाला साक्षीच्या साह्याशिवाय कार्य करण्याची शक्ती निर्माण होत नाही. पण त्या होणाऱ्या वृत्तीला ज्ञानरूप वृत्ती मानलेलं आहे बरं का. ज्ञानरूप वृत्ती मानलेलं आहे. ज्ञानरूप वृत्ती हे जाणते म्हणून त्याला साक्षी भाष्य म्हटलेलं आहे. फक्त जाणलं जातं, त्याला ते भोगावं लागत नाही. भोगावं लागतं कोणाला? त्या अंतःकरणाला बरं का. म्हणून तर वर्णन केलेलं आहे. हे शरीर आहे, शरीराला अवयव निर्माण केलेत. तुमच्या बोटाला अग्नीचा चटका बसला. बोटाला बसल्याबरोबर तो बोटाला कळतो का अंतःकरणाला कळतो? कुणाला कळतो? पण प्रत्यक्ष भाजलं कोणाला? त्या बोटाला काहीच कळत नाही. अंतःकरणाला कळतं का? त्या बोटापर्यंत अंतःकरण आहे. अंतःकरण आहे बरं का. त्या बोटापर्यंत अंतःकरण आहे. त्या अंतःकरण ते ज्ञान रूपाने कार्य करते तिथं बरं का. त्या बोटाला कळत नाही, अंतःकरणाला कळतं. आता हे भाजलं बरं का, हे ज्ञानच आहे. भाजलं हे कळालं म्हणजे ज्ञान झालं का नाही? थंड लागलं हे ज्ञान झालं का नाही? कोणाला कळालं? बोटाला कळालं का अंतःकरणाला कळालं? मग ते अंतःकरण कुठंपर्यंत आहे? त्या बोटापर्यंत ते अंतःकरण आहे. तिथंपर्यंत गेल्याशिवाय ते कार्यच करत नाही. लक्षात ठेवा, कार्यच करत नाही. लक्षात ठेवा. कुठेही ते अंतःकरण तिथंपर्यंत जावं लागतं. आणि ते अंतःकरण तिथंपर्यंत जातं. त्या जाण्यालाच अंतःकरणाला वृत्ती म्हटलेलं आहे. तिथंपर्यंत जे जातं ना, त्या अंतःकरणालाच वृत्ती म्हटलेलं आहे. त्याला अंतःकरण तिथंपर्यंत जातं असं म्हणत नाहीत. अंतःकरणाची वृत्ती. अंतःकरणाची वृत्ती. प्रत्येक सुख दुःखाच्या बाबतीत, प्रत्येक विषयाच्या बाबतीत लक्षात ठेवा.
आता हा कॅमेरा ठेवलाय समोर ठेवलेला आहे, पण अंतःकरणाची वृत्ती ज्ञानरूप ती डोळ्याच्या द्वारे बाहेर जाते आणि तिथं पर्यंत पोचते आणि ती जाणते हा कॅमेरा आहे. कोण जाणतं? डोळा जाणतो. ती ज्ञानरूप बरं का, जाणते. पण भोगावं लागतं कोणाला? अंतःकरणाला. त्या जाणाऱ्या वृत्तीला ते जाणायचं काम करते, पण ते झाल्यानंतर अंतःकरणामध्ये कळतं. झाल्यावर काय कॅमेरा आहे हो, म्हणजे काय झाला? आनंद झाला, सुख झालं बरं. पण कधी कधी ते पाहिल्यानंतर हे बरोबर नाही, म्हणजे दुःख झालं. कोणाला झालं? वृत्तीला झालं का अंतःकरणाला झालं? अंतःकरण जे जाणण्याकरता प्रवृत्त होतं ते ज्ञानरूप असतं, फक्त ते जाणतं, पण त्याचा अनुभव मात्र जो होतो तो अंतःकरणला होतो. अंतःकरणा मग जाणण्याची क्रिया ज्या ज्ञानरूप वृत्तीनं होते त्याच वृत्तीला साक्षी म्हटलेलं आहे. त्याच्या साक्षीने ज्ञान झालं, पण त्या साक्षीवरती वृत्तीवरती काय परिणाम नाही? परिणाम झाला तो अंतःकरणावरती. परिणाम झाला तो अंतःकरणावरती बरं का. चहा पिताना जिभेला भाजलं करतात माणसं. जिभेला भाजलं नसतं, त्याची जाणीव अंतःकरणाला होते. त्याची जाणीव अंतःकरणाला होते बरं का. म्हणून या पद्धतीनं ती अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती जाणायचं काम करते, ती भोगायचं काम करत नाही. म्हणून होणारी सुख दुःख साक्षी भाष्य आहेत. साक्षी भाष्य आहेत. म्हणून अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो बरं का. इथं सांगितलं काय? त्या अंतःकरण वृत्तीमध्ये त्या साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. त्याच्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीच सुख दुःखात जाणते, असा साक्षीभाष्य पदाचा अर्थ आहे. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुख दुःखे जाणत नाही. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुख दुःखे जाणत नाही. वृत्तीचा संबंध आलाच पाहिजे. वृत्तीशिवाय कार्य घडत नाही बरं का. वृत्तीच्या द्वारेच घडलं जातं. वृत्ती नसेल तरी कार्य घडत नाही. म्हणून वृत्ती वाचून केवळ साक्षी सुख दुःखे जाणत नाही. जशी त्याला उदाहरण दिलेलं, केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करीत नाही. नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. स्वीकार करावा लागतो. राजसत्ता ही कार्य करण्याकरता व्यक्तीच्या द्वारे कार्य करते. व्यक्ती नसेल तर ती राजसत्ता कार्य करत नाही. ती जाग्यावरतीच. आता न्यायाचं काम करायचं आहे, त्याला वकील पाहिजे. शासन करण्याचं काम करायचं आहे, त्याला काय पाहिजे? पोलीस पाहिजे. बरोबर आहे ना. ही सत्ताच आहे. त्यात ही गंमत अशी आहे, न्यायाचं काम वकीलही सरकारीच आहे आणि पोलीसही सरकारीच आहे. मग सरकारी असला तरी न्यायाचं काम पोलीस करू शकत नाही आणि शासन देण्याचं काम वकील करू शकत नाही. त्या व्यक्तीकडून ती सत्ता ते कार्य करून घेते. जर ती व्यक्ती नसेल तर कार्य घडत नाही. भांडणं झाली म्हणजे पोलीस चौकीत गेले, पोलीसच नाही. कुठं जा? तालुक्याला जा. गावात नाही पोलीस ना. म्हणजे इथं सत्ता आहे, पण ती सत्ता प्रगट होण्याकरता व्यक्ती नाही आहे. सत्ता आहे पण ती प्रगट होण्याकरता व्यक्ती नाही आहे. म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीच्या द्वारे ती सत्ता प्रगट होते. व्यक्ती असल्याशिवाय सत्ता प्रगट होत नाही. राजसत्तेचं चालले, लक्षात ठेवा, ब्रह्मसत्तेचं नव्हं. राजसत्तेचं चाललेलं आहे. त्यातही गंमत अशी आहे, पोलीस रिटायर झाला, आता ती राजसत्ता तिथं काम करत नाही. राजसत्ता काम करत नाही. तुम्ही नव्हतो, आता तो पोलीसच आहे ना. पोलीस आहे पण राजसत्तेशी त्याचा आता संबंध नाही आहे. राजसत्तेशी त्याचा
राजसत्ता असावी, राजसत्तेची संबंध यावा, तरच त्या व्यक्तीकडून ती राजसत्ता कार्य करते. हीच अवस्था अंतःकरण आणि वृत्तीच्या संबंधाने मांडलेली आहे. बरं का? हे तर लक्षात ना. केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करीत नाही. नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. त्याप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी, त्यास वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही. त्या चैतन्याला वृत्तीच्या संबंधाशिवाय कार्य करता येत नाही. राजसत्ता व्यक्तीशिवाय कार्य करू शकत नाही. किंवा आकाशाचे ठिकाणी घटाकाशे नाव आणि जलग्रहणाचे रूप कार्य करीत आकाशाचे ठिकाणी घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते. ते घटाच्या उपाधीनेच प्रतीत होते. बर का? आता घटाकाश म्हणजे आता ती जी घटामध्ये पोकळी आहे त्या पोकळीला घटाकाश हे नाव आहे. पण त्या घटाच्या द्वारे जलग्रहणाचे कार्य केले जाते. त्याच्यातून पाणी आणायचं नाही. नुसतं आकाश राहण्याकरता तो घट नाही आहे. घट जो निर्माण केला तो आकाश राहण्याकरता नाही. ती पोकळी कायम त्याच्यामध्ये असते. पोकळी ती कायम त्याच्यामध्ये असते. पण त्या घटाच्या द्वारे कार्य करण्याकरता त्या घटात पाणी भरावं लागतं. घटामध्ये पाणी भरावं लागतं. जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते. ते घटाच्या उपाधीनेच प्रतीत होते. जलग्रहणाचं काम केलं घट आहे म्हणून. घट नसेल तर धोत्रात भरून आणा पाणी आणता येतं. उपरण्यात आणा मग नाही. शर्टाच्या खिशात भरून आणा. म्हणजे पाण्याचा व्यवहार करण्याकरता घट पाहिजे. घट नसेल तर पाण्याचा व्यवहार होत नाही. व्यवहार होत नाही. म्हणजे घटाच्या संबंधाने घट नसेल तर मग तो घट जो निर्माण केला जलग्रहण कार्य करण्याकरता निर्माण केला. पण ते घटाच्या उपाधीने प्रतीत होते. घट उपाधी वाचून घटाकाशे नाव नाही आणि जलग्रहण कार्य घडणे शक्य नाही. घट निर्माण झाला म्हणून घटाकाश ही उपाधी लागली बरं का. कोणाला? आकाशाला. घट जर निर्माण नाही झाला तर उपाधीचा संबंधच नाही. पण आता उपाधी लागली, आता कार्य करायचं आहे. कार्य करायचं आहे ते जलग्रहणाचे कार्य. म्हणजे पहिल्यांदा तो घट निर्माण व्हावा लागतो. निर्माण झाल्यानंतर त्याला घटाकाशी उपाधी लागते आणि त्या घटाच्या द्वारे कार्य केले जातं जलग्रहणाचे. पहिल्यांदा घट निर्माण व्हावा लागतो. घटाकाश ही उपाधी लागते. हे निर्माण झालं तर पाणी भरायचं कार्य होतं. एरवी होऊ शकत जलग्रहण कार्य घडणे शक्य नाही. त्याचप्रमाणे चैतन्या साक्षी नाव आणि सुख दुःखादी सहित अंतकरणाचे प्रकाशने अंतकरण उपाधीनेच होते. उपाधीचा संबंध आला बरं का. उपाधीचा संबंध आला चैतन्याला. अंतकरण नावाची उपाधी लागली आणि अंतकरण नावाची उपाधी लागल्याशिवाय त्याला जीव म्हणता येत नाही. आणि तिथं साक्षी असल्याशिवाय कार्य होत नाही बर का. नुसतं जीव म्हणलं जात नाही कोणाला तरी. जीव हे नाव येण्याकरता त्या चैतन्याला काय लागतं? अंतकरण नावाची उपाधी लागते. आणि अंतकरण नावाची उपाधी लागली मग सुख दुःख रूपे कार्य होतात. पाणी भरायचं कार्य घटातून होतं जातं. घट निर्माण केला. हे शरीर निर्माण केलं. शरीर निर्माण केलं. निर्माण केलेल्या शरीराला काय म्हणतात? जीव म्हणतात. हो
हां, आता हे कार्य करायचं आहे, हे कार्य करण्यामध्ये त्याच्यामध्ये मात्र चैतन्य साक्षी रूपाने पाहिजे, साक्षी रूपाने पाहिजे. आता सुख आहे, दुःख आहे, चालणं आहे, बोलणं आहे, खाणं आहे, पिणं आहे, हे कधी घडतं? नुसतं शरीर नाही, त्याच्यामध्ये ते चैतन्य यावं लागतं, तर हे सगळे कार्य घडतात. हे चैतन्य नसेल तर नुसता मुडदा नुसता मुडदा, नुसता मातीचा गोळा पाणी भरून आणू शकत नाही, त्याला आकारच दिला पाहिजे. तसे पंचमहाभूताचं आहे सगळं, हा गोळाच आहे, पण त्याला आकार दिला, आणि ते आकार दिल्यानंतर ते कार्य करण्याकरता तिथं चैतन्य लागतं, आणि ते साक्षी रूपाने लागतं. तर ह्याच्यामध्ये सुखदुःखाची जाणीव होते, आणि सुखदुःखाची जाणीव होते असताना तो साक्षी फक्त जाणतो, तो प्रत्यक्ष भोगत नाही, भोगत नाही बरं का. म्हणून घटाकाशे नाव जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते, ते घटाच्या उपाधीनेच प्रतीत होते. घट उपाधी वाचून घटाकाश नाव आणि जलग्रहण रूप कार्य घडणे शक्य नाही. त्याचप्रमाणे चैतन्यास साक्षी नाव आणि सुखदुःखादी सहित अंतकरणाचे प्रकाशन हे अंतकरण उपाधीनेच होते. अंतकरण उपाधी वाचून चैतन्याचे ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतकरणाचे सुख दुःख आदी धर्म प्रकाश रूप कार्य हे होणार नाही. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते, म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. या प्रकारे करून जीव ब्रह्माची एकता या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. साक्षी ब्रह्मरूप आहे, ते चैतन्य त्या परब्रह्मापासून वेगळं नाही, फक्त उपाधीचा संबंध आला म्हणून त्याला साक्षी म्हटलेला आहे. उपाधीचा संबंध आला म्हणून त्याला साक्षी म्हटलेला आहे, पण तो मूळ परब्रह्मापासून वेगळा नाही. तो साक्षी म्हणजेच जीव, साक्षी म्हणजेच जीव चैतन्य रूपाने. या पद्धतीने जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये ऐक्य आहे. जे पूर्व पक्षाने 3 प्रश्न निर्माण केले, त्या तिन्ही पूर्वमताचं खंडन करून सिद्धांत मताने जीव ब्रह्मरूप आहे असं आपल्याला पटवून दिलेलं आहे. एक भाग सांगितलेला आहे. पुढचा विचार आणखी आहे प्रयोजनाविषयी, त्याचा विचार पुढच्या पाठात करू. इथंच आपण थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल.